लग्न सोहळा म्हटल्यावर लाखोंची उधळपट्टी हे समीकरण झालंय, पण वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर मराठा समाजानं लग्नातल्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीवर लगाम घालण्याचा निर्णय घेतलाय। मराठा समाजानं लग्नांसाठी आचारसंहिता जाहीर केली आहे। बघूया सविस्तर। लग्न समारंभात बडेजाव टाळा, अनावश्यक भपकेबाजीला घाला आळा, हुंडा मुक्तीसाठी मराठा समाजाचा पुढाकार। वैष्णवी हगवणेंच्या हुंडाबळीनंतर मराठा समाजातील लग्न समारंभांचा मुद्दा ऐरणीवर आला। गेल्या काही वर्षात मराठा समाजातील लग्नातील खर्चांचा विषय चर्चेचा झाला। मराठा समाजात गेल्या काही वर्षात लग्नांमध्ये प्रचंड उधळपट्टी केली जाते। काही जण श्रीमंती दाखवण्यासाठी प्री वेडिंग शूट, डेस्टिनेशन वेडिंग, रिसॉर्ट वेडिंग, थीम वेडिंग, संगीत अशा संस्कृती बाह्य गोष्टी करतात। हे ज्यांना परवडतं त्यांचं ठीक आहे, पण काही जण ऐपत नसतानाही समाजाला दाखवता यावं यासाठी हा सगळा घाट घालतात। काही वेळा तर यासाठी नवरीकडील मंडळींकडून पैसे उकळले जातात किंवा या सगळ्याचा खर्च नवरीच्या मंडळींकडून करवून घेतला जातो। प्री वेडिंग शूटचा खर्च 50,000 पासून ते 5 लाखांपर्यंत आहे। हॉलचा खर्च 1 लाख ते 10 लाखांपर्यंत आहे। जेवणाचा खर्च 6 लाख ते 14 लाखांपर्यंत आहे। डेस्टिनेशन वेडिंगचा खर्च 15 लाख ते 50 लाखांपर्यंत आहे। रिसॉर्ट वेडिंगचा खर्च 18 लाख ते 25 लाखांपर्यंत आहे। फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीचा खर्च 2 लाखांपर्यंत आहे। बस्ता आणि मानपानचा खर्च 3 लाख ते 10 लाखांपर्यंत आहे। लाखांमध्ये होणारा खर्च नवरीकडच्या मंडळींना कर्जात टाकणारा असतो। हुंडा म्हणून रोख रक्कम आणि मागितलं जाणारं सोनं हे लाखोंच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे। मराठवाड्यात जो हुंडा देण्याची प्रथा आहे त्याच्यामुळे अनेक मराठा मुलीचे लग्न रखडलेले आहेत। त्यासाठी मराठा कुटुंबातील कर्ता पुरुष मुलीच्या शिक्षणाला कमी खर्च करत आहे। त्याच्यामुळे शिक्षणाचीही थोडी ही झालेली आहे, त्यांची शिक्षण कमी झालेलं आहे। ह्या जुन्या रूढी पद्धती, हुंडा पद्धत किंवा रुखवतात मध्ये काही मागणं हे महिलांनी सुद्धा, महिलाचं एक कारण आहे की त्यांनी स्पर्धा करतात की त्याच्या लेकीला एवढं दिलं, त्या मुलाला तेवढं दिलं, माझ्या लेकीला द्यायला पाहिजे। कर्जबाजारी होण्यापेक्षा समाजानं पूर्ण गंभीरपणे विचार करायला पाहिजे। भरपूर हुंडा दिला तर त्याची काही मर्यादा नाही। जे सक्षम लोक आहेत ते सोन्याच्या स्वरूपात 10 तोळे, 20 तोळे, 25 तोळे, 50 तोळ्यापर्यंत सुद्धा हुंडे देतात, असं आम्ही ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे समोरासमोर। पण या गोष्टीनं, कायद्यानं जरी या गोष्टीला बंधन असलं तरी सुद्धा तितकं त्या गोष्टीचा होत नाही, कायद्याचा वापर होत नाही आणि सर्रास हे चालू आहे। मराठा समाजात भपकेबाज लग्न आणि हुंडा पद्धतीमुळे निष्पाप विवाहितांचे हुंडाबळी जाऊ लागले। वाढत्या हुंडाबळींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता मराठा समाजातील धुरीणांनी हुंडा पद्धतीला लगाम घालण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी नवी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। लग्नात नवरीकडून हुंडा घेऊ नका, मुलामुलीच्या लग्नासाठी कर्ज काढू नका, लग्नात भपकेबाजपणा टाळा, प्री वेडिंग बंद करा, मुलीच्या नावे मुदत ठेव करा, साखरपुडा, हळदी, लग्न एकाच दिवशी करा, 5 पदार्थांचं मराठमोळं जेवण ठेवावं, लग्न सोहळ्याला 100 ते 200 लोकच बोलवा, लग्नात डीजे बँड ऐवजी पारंपरिक वाद्य ठेवा अशा सूचना करण्यात आल्या। हुंडा घेऊ नये, देऊ नये, देणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे आणि घेणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे। त्यानंतर लग्न समारंभामध्ये जो अविधाव्य खर्च आहे त्यामध्ये म्हणजे वाजंत्री आले, ते तुमच्या त्या ठिकाणी स्क्रीन वगैरे आल्या, जेवण आलं, त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी या गोष्टी आल्या। हा अवाढव्य खर्च टाळून मराठा समाजाने अगदी थोडक्या मोजक्या लोकांमध्ये त्या ठिकाणी शुभविवाह यासारखे प्रसंग त्या ठिकाणी साजरे करावेत। दहाव्याचा विधी असो किंवा लग्नाचा विधी असो, दोन्ही वेळेस अनेक अनिष्ट प्रथा सुरू झाल्या आहेत। विशेषतः मराठा समाज मोठा असल्याने त्या समाज हे आपल्याला जाणवतं की अनेक गोष्टी चुकीच्या प्रथा पडल्यामुळे आणि गरीब लोक त्याचं अनुकरण करत असल्यामुळे गरिबांचे खूप मोठं नुकसान होतं। त्या अनेक गोष्टीपैकी उदाहरणार्थ लग्न हे वेळ लागलं पाहिजे, ते 200-300 लोकांचंच असलं पाहिजे, हुंडा हा प्रकार नकोच त्या ठिकाणी, आणि काही द्यायचं असेल तर मुलीच्या नावावर तुम्ही एफडी द्या, अशा अनेक सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत।
लग्न हे दोन जीवांचं मिलन आहे. लग्न हे लग्नासारखं असू द्या. लग्नाच्या निमित्तानं खोट्या प्रतिष्ठेचं ओंगळवाणं प्रदर्शन मांडू नका. हे केलं तरच लग्नाची सुंदर प्रथा पुढच्या पिढीकडे सोपवताना समाजाला आनंद वाटेल. लैलेश बारगजेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. हुंडामुक्तीसाठी मराठा समाजानं पुढाकार घेतलेला आहे आणि लग्नांसाठी एक आचारसंहिता सुद्धा लागू केली आणि ही आचारसंहिता खरंच कौतुकास्पद आहे.